नमस्कार, मी शुभम सुसरे आपले या व्हिडिओ अध्यापनाच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष असं स्वागत करतो। तर चला मग सुरू करूया। गोष्ट गुडघ्यांची। गुडघे माझे म्हणती आता थांब जरा विश्रांती घे थोडा। गुडघे माझे म्हणती आता थांब जरा विश्रांती घे थोडा। वय झालं चाल कमी, सांधिवाताची आली छबी। कधी दुखतंय कधी सनकतंय, थोडं चाललं तरी थकतंय। कधी दुखतंय कधी सनकतंय, थोडं चाललं तरी थकतंय। पण आम्ही म्हातारे नाही रे हारे, आम्ही म्हातारे नाही रे हारे, कारण उपायच आहेत आशेंचे तारे। दूध प्या भाजी खा, रोजचा व्यायाम अंगी बाळगा। चालत राहा हसत राहा, चालत राहा हसत राहा, सांधिवातालाही मागे टाका। डॉक्टरांचा ऐका सल्ला घ्या, योगा करा आनंदी राहा। गुडघ्यांची गोष्ट सांगतोय खरी, गुडघ्यांची गोष्ट सांगतोय खरी, सांभाळ तर आयुष्य सुंदर भारी। आपणास या माझ्या संशोधनाविषयी कल्पना आली असण्याच आपण याआधी सुद्धा प्री टेस्ट घेतली। म्हणजे अर्थातच आपल्या लोणी भागामध्ये राहणाऱ्या लोकांवर मी जो हे संशोधन करतोय, ऑस्टिओआर्थरायटिस वेदना व्यवस्थापन, म्हणजे आपण घरगुती उपाय करून कसं त्याला बरं करू शकतो, त्याला हरवू शकतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वृद्धांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांना ऑस्टिओआर्थरायटिस विरुद्ध लढवण्याची प्रेरणा शक्ती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तर चला आपण सुरुवात करूया। आपल्या मूळ विषयाकडे आपण इथून वळणार आहोत, म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस। तर ऑस्टिओआर्थरायटिस ही काय आहे, संकल्पना काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, ते आपण या व्हिडिओ अध्यापनाच्या पहिल्या भागात पाहणार आहोत। म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस हा सांधेवातीचा सर्वात सामान्य प्रकार असून तो हळूहळू वाढणारा दीर्घकालीन क्रोनिक आजार आहे। हा आजार सांध्यातील कार्टिलेज खराब होऊन हाडांमध्ये घर्षण निर्माण झाल्याने होतो, ज्यामुळे वेदना आणि हालचालींमध्ये अडथळे निर्माण होतात। म्हणजे काय, गुडघ्यांचं कार्टिलेज खराब होतं ओल्ड एज मध्ये, जसं जसं झीज होती, वय वाढत चालतं, आपण जे पूर्वी काम केलेले असतं त्यामुळं कार्टिलेजची झीज होती, सांध्यातील वेदना चालू होतात आणि हालचालींमुळे अडथळे निर्माण येतात। क्रॅकल्स वगैरे असे बरेच आवाज वृद्धांमध्ये ऐकायला आपल्याला भेटतात। तर ही झाली थोडक्यात संकल्पना। आता यानंतर आपण व्याख्या बघणार आहोत। व्याख्या म्हणजे आपण डेफिनेशन गुडघ्यांची। तर ऑस्टिओआर्थरायटिस हा एक डिजनरेटिव्ह अपयाचात्मक सांधेदुखी विकार आहे, जो सांध्यांच्या संरचनेतील हळूहळू होणाऱ्या झीजमुळे होतो। यात सांधेदुखी, जळजळ, हालचालीतील अडथळे आणि सांध्यामध्ये कडकपणा निर्माण होतो। म्हणजे काय, सांधेदुखी, जळजळ किंवा ज्या हालचाली असतील, आपला गुडघा तुम्हाला चालायला काही त्रास होत नसेल, पण आता नंतर सांधिवात झाल्यापासून जरा कडकपणा निर्माण होणे, दोन हाडांमधून आवाज येणे, अर्थातच सांधेवात। तर ही होती ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे सांधेवाताची व्याख्या। यानंतर आपण घटना म्हणजेच इन्सिडेन्स रेट आपण त्यामध्ये बघणार आहोत। आता संपूर्ण जगभरात 50 वर्षावरील लोकांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस सर्वाधिक प्रमाणात आढळतो। महिलांमध्ये पुरुषाच्या तुलनेत हा विकार अधिक प्रमाणात आढळतो। भारतात सुमारे 22% प्रौढांमध्ये हा विकार आढळून येतो। गुडघ्यांचा ऑस्टिओआर्थरायटिस हा वृद्धांमध्ये सर्वाधिक सामान्य आहे, म्हणजे जो गुडघ्याचा आहे तो सर्वाधिक सामान्य आहे। बाकी ठिकाणी पण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे सांधेवात होण्याची शक्यता। आतापर्यंत तुम्हाला त्याची संकल्पना, व्याख्या व घटनाधर हे समजलंच असेल असं मी गृहीत धरतो व यापुढे आपण कारणे बघणार आहोत। आता सांधिवाताची कारणे काय असू शकतात? सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण येतं ते म्हणजे वय। तर वृद्धांमध्ये सांध्याची झीज होण्याचे प्रमाण वाढतं का, तर वय झाल्यानंतर। कमी वयाच्या लोकांना खूप कमी शक्यता असते सांधेवात होण्याची। दुसरं कारण जे आहे ते लठ्ठपणा। आता जर व्यायामच करत नसेल किंवा सेडेटरी लाईफस्टाईल असेल, म्हणजे कधी उठणं, खाणं, पिणं, झोपणं, तर त्यांचं शरीर लठ्ठ असतं। तर अशा वेळेस काय होतं, त्या सांध्यावर जास्त वजन पडतं आणि ते वजन पडल्यानंतर अतिरिक्त ताण त्या गुडघ्यांना झेलावा लागतो, म्हणूनच सांधेवात सुद्धा त्यांना होण्याची शक्यता असू शकतं आणि त्याचं हे महत्त्वाचं कारण आहे। त्यानंतर तिसरं कारण आपण बघतोय जनुकीय घटक। जनुकीय घटक म्हणजे कुटुंबातील इतर सदस्यांना हा आजार असल्यास अधिक धोका असतो। आता जर पूर्वजांना असेल किंवा वडिलांना असेल, आईला असेल, त्यांना जर असेल तर तो
जीन्स कॅरी करून तुम्हाला सुद्धा होण्याची शक्यता असते किंवा बऱ्याचशा लोकांना या व्हिडिओ बघणाऱ्या असेल देखील. तर त्यानंतर पुढचं कारण आपण आहे चुकीच्या हालचाली. आता काही लोकांना सवय असते चुकीच्या वाकड्या तिकड्या हालचाली, दीर्घकाळ उभे राहणे, इकडून तिकडून उलट्या माकडावानी उड्या मारणे, असं काही असू शकतं. किंवा जास्त श्रम ज्या व्यक्तीने केलेत, मोलमजुरी केली, त्या लोकांना होण्याचे सर्वात जास्त अधिक चान्सेस आहेत. त्याचबरोबर जुन्या सांध्यांच्या दुखापती, आधी जर फ्रॅक्चर असेल किंवा सांध्यांना इजा झाली असेल, काही ॲब्रेजन असेल, काही जखम वगैरे झाली असेल, तर त्या लोकांमध्ये अधिक प्रमाण असू शकतं. त्याच नंतर पुढचं कारण आहे सांध्यांमध्ये जळजळ निर्माण करणारे आजार. उदाहरणार्थ रुमॅटॉइड ऑस्टिओआर्थरायटिस जर कोणाला असेल तर त्या लोकांमध्ये सुद्धा होण्याचे प्रमाण असू शकते. तर ऑस्टिओआर्थरायटिस अर्थातच सांधेवातचे लक्षणं आपण या पुढे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. आताच आपण कारणे बघितले आहेत, तर मी अपेक्षा करतो की सर्वांना समजले असतीलच. तर पुढचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच आपल्या ऑस्टिओआर्थरायटिस सांधेवाताची लक्षणे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं लक्षण आपल्याला जाणवतं किंवा आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिस सांधेवात असल्यामुळे समजून येतं, सांध्यांमध्ये वेदना आणि कडकपणा. आता प्रत्येकाला पेन असू शकतं, वेदना असू शकते. सांधेवातांमध्ये वेदना आणि कडकपणा हे सांधेवाताचं सर्वात पहिलं लक्षण आहे. त्यानंतर चालताना हालचाली आणि वेदना होणे हे देखील सांधेवाताचं लक्षण आहे. त्याचबरोबर सांध्यांचा आकार बदलणे किंवा सांध्यांना सूज येणे हे देखील सांधेवाताचं लक्षण आहे. त्यानंतर सांध्यामध्ये क्रॅकिंग, घर्षणाचा आवाज येणे हे देखील सांधेवाताचं महत्त्वाचं लक्षण आहे, जेणेकरून आपण डायग्नोज करू शकतो, म्हणजे त्याचं निदान होऊ शकतं. क्रॅकिंग आवाज येतोय, दुखतंय, चालताना हालचालीमध्ये क्रॅकलिंगचा आवाज, वेदना होतात किंवा सूज येणे, सांध्यांचा आवाज बदलणे. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर सांधे ताठर होणे, म्हणजे कुठल्याही हालचाली करता येऊ नये अशा प्रकारे होणे, हे सांधेवाताचे मूळ लक्षणे आहेत. त्यानंतर आपण पुढे वळूया आणि सांधेवाताचे ऑस्टिओआर्थरायटिसचे प्रकार बघूया. प्रकार म्हणजे सांधेवाताचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. सगळ्यात पहिला म्हणजे त्याला आपण प्राथमिक सांधेवात असं म्हणतो, आणि दुसरा जो आहे तो द्वितीय म्हणजे सेकंडरी ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. आता जो पहिला आहे हा नैसर्गिक वृद्धत्वामुळे होणारी झीज व गौण, आपण त्याला असं म्हणू शकतो. म्हणजे जसं जसं वय वाढत चालतं त्यानुसार जो होतो तो पहिला ऑस्टिओआर्थरायटिस. आणि जो दुसरा आहे इतर आजार किंवा दुखापत किंवा अनुवांशिक कारणामुळे हा आजार होतो. हे साधे आणि सरळ भाषेत सांगितलेले 2 ऑस्टिओआर्थरायटिसचे प्रकार. आता यापुढे आपण बघणार आहोत ऑस्टिओआर्थरायटिसचे प्रतिबंधक उपाय, म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस होऊ नये म्हणून आपण काय खबरदारी घेतली पाहिजे, कोणत्या प्रकारची काळजी आपण घेणं गरजेचं आहे, आणि झाल्यानंतर सुद्धा काय केलं पाहिजे की ऑस्टिओआर्थरायटिस कमी व्हावा किंवा वेदना कमी व्हावा, कडकपणा कमी व्हावा. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिलं उपाय आहे तो म्हणजे शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे. जर तुमचं वजन जास्त असेल, लठ्ठपणा असेल, तर लठ्ठपणा टाळल्यास सांधेवातातील ताण कमी होतो आणि तुमचं जे पेन होतंय, दुखतंय, ते देखील कमी होईल. त्यानंतर योग्य आहार. आता आहार कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचा समावेश आपल्या दररोजच्या जेवणामध्ये करणे. उदाहरणार्थ मटण खात असेल तुम्ही, अंडी खात असाल, त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा याचं सेवन जास्तीत जास्त करायचं आहे. व्हिटॅमिन डी आपल्या आहारामध्ये कसा येईल याची दक्षता घ्यायची. आणि त्यानंतर तिसरा आणि सर्वात प्रामुख्याने ऑस्टिओआर्थरायटिसचा ताण, वेदना कमी करण्यासाठी वापरला जाणारा उपाय म्हणजे योग्य व्यायाम. जर तुम्ही नियमित हलक्या हालचालींचे व्यायाम, उदाहरणार्थ चालणे, पोहणे, योगासन करणे, मेडिटेशन करणे, हे जर रोजच्या आचरणात आणलं आणि व्यवस्थित नित्यनियम करून रोज व्यायाम केला विदाउट एनी कन्सिस्टन्सी इन गॅप, तर नक्कीच ऑस्टिओआर्थरायटिस सांधेवात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर चुकीच्या हालचाली टाळणे, जास्त वेळ उभे राहणे, पायावर ताण देणारे व्यायाम टाळावे. तर व्यायाम सांगितला म्हणजे सगळेच व्यायाम करायचे असं नाही, काही पायावर ताण देणारे व्यायाम कमी करणे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय योग्य शूज आणि आधार सामग्रीचा वापर. शूज, आता जे सोल चांगले असतील, योग्य गादी असलेले शूज
आणि गुडघ्यांसाठी सपोर्ट वापरणे, नी कॅप वगैरे असतील त्याचा यूज करणे. त्यानंतर आपण बघणार आहोत ऑस्टिओआर्थरायटिस यासाठी वैद्यकीय व्यवस्थापन आपल्याला काय करता येईल, म्हणजेच औषध उपचार. जर तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस असेल किंवा तुमच्या आजूबाजूला शेजारी पाजारी असेल तर तुम्ही त्यांना निश्चितच सल्ला देऊ शकतात की तुम्ही एक वैद्यकीय ओपिनियन अर्थातच भेट घ्या वैद्यकीय डॉक्टरांची वेदना कमी करण्यासाठी. एक थोडक्यात मी तुम्हाला त्याची माहिती देतो काय असू शकते. वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल, NSAID, नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी ड्रग औषधे मोस्ट कॉमनली सांधिवातांच्या रुग्णाला देण्यात येतात. त्याचबरोबर सांध्यांमध्ये जळजळ कमी करणारी स्टेरॉइड इंजेक्शन थेरपी, फिजिओथेरपी, उष्णता आणि थंड थेरपी ही देखील सांधिवाताच्या रुग्णांना तेव्हा त्या लोकांना देण्यात येते. त्याचबरोबर शस्त्रक्रिया, सांध्याची झीज अत्यंत गंभीर असल्यास सांधिवाताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आपण त्याला म्हणतो, ती एक सर्जरी मोस्ट कॉमनली ऑस्टिओआर्थरायटिसच्या रुग्णांमध्ये केली जाते. त्याचबरोबर आपण आपल्या महत्त्वाच्या आणि शेवटच्या टप्प्याच्या भागात आपण येऊन पोहोचलो आहोत, म्हणजेच सांधिवातामध्ये घरगुती व्यवस्थापन आणि स्वसहायता तंत्रे. तर यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं येतं म्हणजे जीवनशैलीत बदल. आता हे घरगुती करू शकतो. आपली जी जीवनशैली आहे, रोजचं रुटीन आहे, त्यामध्ये काहीतरी बदल घडवावा लागेल आणि तो बदल जर घडवला तर निश्चितपणे सांगतो खात्रीशीर तुमचा सांधिवात 100% पूर्ण होईल आणि तो बरा होण्यास कुणीही थांबू शकत नाही. म्हणजेच हलके कमी ताण देणारे व्यायाम करणे, जास्त वेळ बसणे किंवा उभे राहणे टाळणे, गुडघ्यांना योग्य आधार देण्यासाठी पट्टी किंवा ब्रेसेस वापरणे, हे सगळ्यात महत्त्वाचे उपाय आहेत. ते आपण रोजच्या जीवनामध्ये घरगुती बदल करू शकतो. त्यानंतर दुसरा घरगुती उपचार. आता त्यामध्ये घरगुती उपचार काय, तर हळदीचं दूध घेतलं ते अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतो आणि ते कमी करतात. जी तुमची सूज असेल, दोन पायांचा जो आकार बदलला असेल तुमचा गुडघ्यांचा, सांध्यांचा, तर ते कमी करण्याचं काम हळदीचं दूध करत. तर त्यामुळं मी निश्चितच सांगतो रात्री झोपण्याच्या वेळेस तुम्ही हळदीचं दूध प्या. त्यानंतर गरम आणि थंड शेक, गुडघ्यांना गरम पाण्याचा, थंड पाण्याचा किंवा वड्या असतील किंवा पाऊच असेल तुमच्याकडे जे काय उपलब्ध असेल घरी तर त्या तुम्ही करू शकता. वेदना असलेल्या भागांवर काय करायचंय तर लावायचे कोमट पाण्याने, बर्फाच्या पिशवीने शेक करायचा. त्याचबरोबर मेथी, आले, लसूण, सांध्याच्या ज्या जळजळी असेल, आग होत असेल तर त्यावर प्रभावी उपाय म्हणजेच मेथी, आले, लसूण हे आपल्या सेवनामध्ये रोजच्या जेवणामध्ये वाढवायचं. तर हाडांमध्ये उपयुक्त तेल लावणे. आता नारळ तेल असेल, तीळ किंवा सरसोच्या तेलाचे हलके मालिश जिथं जिथं तुम्हाला वेदना होत आहे तुमच्या गुडघ्यांना, वाट्यांना, त्याच्या बाजूनी त्याची मालिश करायची नारळ किंवा तीळ किंवा सरसोच्या तेलाने. ठीक आहे. त्याचबरोबर योग आणि ध्यान हे सगळ्यात महत्त्वाचं आणि तुमचं माइंड फ्रेश करणारं, काहीतरी पॉझिटिव्हिटी निर्माण करणारं घरगुती उपाय, स्वसहायता तंत्र आपण त्याला म्हणू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योगासन. त्यामध्ये वृक्षासन असेल, तुम्ही बघू शकता पीपीटीमध्ये दिसत असेल तुम्हाला, वृक्षासन, भुजासन, ताडासन, मकरासन. यामुळे सांध्याची लवचिकता सुधारते. म्हणजे जे सांधे असतील त्याची लवचिकता सुधारली तर हळूहळू तुमचा ऑस्टिओआर्थरायटिसचा जो ताण असेल, ट्रेस असेल, वेदना असतील ते कमी होण्यासाठी निश्चितच मदत होईल. त्याचबरोबर ध्यान, रोज तुम्ही 15 ते 20 मिनिटं ध्यान हे दररोजच्या जीवनशैलीत केलं पाहिजे. मानसिक ताणतणाव कमी करून वेदना व्यवस्थापन करण्यास मदत होते. जर तुम्ही रोज केलं, जर तुमच्या डोक्यांमध्ये जे चालणारे विचार असेल त्याला कुठेतरी पॉझिटिव्हिटी भेटेल किंवा तुम्ही जे रोज दैनंदिन जीवनात जे काही करणार असाल तर एक माइंड स्टॅबिलिटी आपण ज्याला म्हणतो, मनाची स्थिरता, ती भेटण्यात निश्चितच मदत होते. त्याचबरोबर ऑस्टिओआर्थरायटिस घरगुती उपाय पुढचा पोषण व आहार. आता तुम्ही जे रोजचं जेवण करतात किंवा तुम्ही जो आहार घेतात रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, हाडांसाठी उपयुक्त पदार्थ दूध, दही, बदाम, सोयाबीन, हिरवा पालेभाज्या ह्या जर रोजच्या दैनंदिन जीवनाच्या तुमच्या जेवणामध्ये वाढवल्या तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक पडू शकतो. त्याचबरोबर वेदनात्मक पदार्थ म्हणजे ओमेगा 3 फॅटी आयोडीनयुक्त अन्न जसे की
जवस, मासे शक्यतो साखर तेलकट पदार्थ कमी करावेत. जे काही मासे असेल, साखर असेल, तेलकट पदार्थ असेल ज्यामुळे आपल्याला हानी होऊ शकते ते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कमी करायचे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑस्टिओआर्थरायटिसची व्याख्या बघितली, त्याचबरोबर त्याची माहिती, घटनादर, लक्षणे, कारणे आणि त्याचबरोबर वैद्यकीय व्यवस्थापन, त्यासोबत घरगुती तुम्हाला काय उपाय करता येईल व कसं प्रतिबंधात्मक उपाय करून ऑस्टिओआर्थरायटिस अर्थातच सांधेवात दूर ठेवता येईल किंवा त्याचे हार करता येईल हे बघितलं. मी आशा करतो तुम्हाला सर्वांना समजलं असेल. व्हिडिओ समजला असेल पुन्हा एकदा पहा, त्याचे व्यायाम, एक्झरसाइज ते करण्याचा प्रयत्न करा आणि आपण सर्वजण माझ्या या व्हिडिओ अध्यापनाच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. कारण मानुनी आमुचे अतीत झालात आपण उपस्थित, आधी आभार मानुनी आपले करीतो आम्ही स्वागत. धन्यवाद. यापुढे असं सहकार्य आपलं लाभेल अशी आशा बाळगतो. आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री रोनक सोनवणे व श्रीमती सिंधुताई एकनाथराव विखे पाटील, कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या सहकार्याने हा संशोधन शोधाचा उपक्रम चालू आहे. तर त्यांनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्व प्रवारा टीमचे हार्दिक आभार. धन्यवाद.